सध्याला लडाखमध्ये एक आंदोलन चालू आहे. ते आंदोलन कशामुळे चालू आहे, यामध्ये BJPला का टार्गेट केलं जाते, BJPवरती का बोट उठवलं जाते, BJPचे कार्यालय का जाळलं गेलं, यासारख्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये बघूया. आणि याचं मेन आंदोलन करतात सोनम वांगचुक. हे लडाखमधील एक प्रसिद्ध इंजिनियर आहेत, शिक्षक तज्ज्ञ आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत, समाजसुधारक म्हणून पण त्यांची ओळख आहे. बरोबर. त्यांचा जन्म 1966 साली लडाखमध्ये उलिकटोपो या छोट्याशा गावात झाला होता. बरोबर. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, हिमालयीन पर्यावरणाचे रक्षण आणि स्थानिक समाजाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहेत हे शिक्षक. ह्यांचं शिक्षण NIT श्रीनगरमधून झालं होतं. लहानपणी शाळेमध्ये अनुभवलेले शिक्षणाचे अडथळे किंवा न मिळालेले शिक्षण, या अनुभवावरून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. आणि 1988 साली त्यांनी SECMOL म्हणजे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर आईस्टुपा प्रकल्प असेल, हिमालयातील पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून त्यांनी वांगचुक यांनी आईस्टुपा बनवलं. हिवाळ्यात कृत्रिमरित्या हेम नदी आईस टॉवर तयार करते आणि उन्हाळ्यामध्ये वितळून शेतीसाठी ते पाणी पुरवते. किंवा सौर ऊर्जा वापर असेल, त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी पहिली शाळा आणि वसतिगृहसुद्धा तयार केलं. अक्षय ऊर्जेचा प्रचारासाठी कार्यरत असतात. ह्याच्या भरपूर योगदान आहे त्यांचं. आता आंदोलनातील प्रमुख मागण्या काय आहेत? लडाखला संविधानाच्या अनुच्छेद 6 अंतर्गत मध्ये शेड्युल्ड ट्राईब ST दर्जा द्यावा म्हणून ही मागणी आहे. लडाखसाठी 6व्या अनुसूचीखालील विशेष संविधानिक संरक्षण मिळावे यासाठी आंदोलन चालू आहे. 6वी अनुसूची आदिवासी भागांना स्थानिक स्वशासनाचा अधिकार देते. लडाखमध्ये मोठ्या कॉर्पोरेटचा अतिरेक रोखावा, जमिनी असो, पाणी आणि संस्थांचे संरक्षण व्हावे यासाठी हे आंदोलन चालू आहे. लोकांसाठी तिथल्या नोकऱ्या मिळाव्यात, शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं आणि सवलती मिळाव्यात, हिमालयातील नाजूक परिसंस्थेचे संरक्षण करावे म्हणून हे सगळं चालू आहे. पण यामध्ये भाजपला का टार्गेट केलं जातं? खरं सुरुवात होती 370 कलम हटवल्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. पण खास संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण झालं नाही BJP सरकारकडून. BJP सरकारवर आरोप आहे की त्यांनी पर्यावरणाचा विचार न करता मोठे प्रकल्प दिले, स्थानिक निवडणूक स्वायत्तता दिली आणि जमिनीवरील अधिकारांमध्ये केंद्र सरकार अडथळा आणते असा आरोप आहे. म्हणून सोनम वांगचुक काय करतायत की अनेक लडाखी संघटना घेतात, BJP सरकारला जबाबदार धरतात. अनुसूची सध्या आता ती चालू आहे फक्त 4 राज्यांमध्ये. 4 राज्य कोणती कोणती आहेत? 1 नंबर आसाम, दुसरं मेघालया, तिसरं त्रिपुरा आणि 4थं मिझोरम. आता लडाख 6व्या अनुसूचीसाठी का मागणी घालते? तिथल्या स्थानिक संस्कृती असेल, स्थानिक भाषा असेल, स्थानिक पर्यावरणाचं संरक्षण असेल यासाठी. कारण बाहेरून येणाऱ्या उद्योगांमुळे स्थानिक संसाधनावर ताबा टाळण्यासाठी ह्या गोष्टी चालू आहेत. कारण तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं तिथे जमीन घेणार नाहीत, मोठे मोठे उद्योगपती तिथे जमीन घेणार यासाठी. संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी केवळ राजकीय आश्वासनावर न राहता त्यांनी फक्त उपोषणाचा मार्ग अवलंबा, तोही लोकशाही पद्धतीनं. बरोबर. आता ते काँग्रेसला का टार्गेट करत नाही आहेत? काँग्रेसनं 370 कलम हटवलं नाही. काँग्रेसमध्ये 370 कलमाचे काही विषय नव्हता. 370 कलम हा BJPने हटवला आणि ज्यावेळेस हटवला त्यावेळेस त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करतो असं सांगून ह्या गोष्टीला वेगळं वळण लागलेलं आहे. आणि सोनम वांगचुक हे जे आंदोलन करतायत फक्त ते पर्यावरणाचं रक्षण व्हावं, शैक्षणिक दर्जा मिळावा यासाठी हे सगळं चाललेलं आहे. बरोबर. धन्यवाद.